या बाजारभावाचे प्रायोजक आहे योगेश कृषी, परंपरा आणि निष्ठेची समर्थ साथ. योग्य सल्ला, वाजवी दर, शेतकऱ्यांचं विश्वासाचं आणि हक्काचे दुकाने. जाधव ॲग्रो सर्व्हिसेस. सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची औषधं योग्य दरात मिळतील. शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साक्षीदार. अचूक सल्ला, योग्य भाव. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजची तारीख 12 फेब्रुवारी 2026. मी लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झालेलो आहे. काल दिवसभरामध्ये जी आवक झाली होती ती 1692 झालेली होती आणि काल सकाळी आवक होती सकाळच्या म्हणजे जे आता मी 9, 9:15, 9:30 पर्यंत इथं दाखल आहे. तर आजची जी आवक आहे ती आतापर्यंतची आवक 850 आहे. दिवसभराची आवक 1692 होती आणि आत्तापर्यंत म्हणजे आता 9:30 वाजत आलेले आहे. 9:30 वाजेपर्यंत आवक जी आहे ती आवक आहे 850. दिवसभरामध्ये 1600च्या पुढे आवक जात असते. मात्र आतापर्यंत जी आवक झालेली आहे ती झालेली आहे 850. कालचे बाजारभाव 1250 रुपये सरासरी होते आणि सगळ्यात जास्त भाव गेलेले होते 1500 रुपये. लासलगावची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. ट्रॅक्टर आणि पिकअपचे लिलाव होतात. तुम्ही जर वेगवान शेती या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, कारण हा व्हिडिओ आम्ही आमच्यासाठी नाही तर शेतकरी मित्रांसाठी बनवत असतो, कारण त्यांना ग्राउंड लेवलवरून बाजार समितीचे बाजारभाव कळावा. कोणता माल कशा साईजचा आहे, कोणी कसा पिकवला आहे, तो उंच कसा गेला, त्याला पत्ती कशी आहे, हे सगळं सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो. म्हणून तुम्ही काय करा, व्हिडिओला लाईक करत चला. फेसबुकवर असाल तर वेगवान शेतीला फॉलो करा आणि यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला जाणून घेऊया आजचे बाजारभाव काय निघत आहे. माल पाहून मोल होते हे लक्षात घ्या. चांगल्या मालाला चांगली किंमत मिळते आणि हलक्या मालाला जी आहे ती कमी किंमत मिळते. सरासरी, हायेस्ट, लोएस्ट, मीडियम, गोल्टी वगैरे सगळं जाणून घेऊ. चला तर मग शेतकरी मित्रांनो आता आपण हे पिकअपचे बाजारभाव घेऊया. पिकअपमध्ये आपण गोल्टी आहे, पहिले गोल्टी घेऊया. गोल्टी काय भाव गेली? गोल्टीची साईज, कलर मात्र चांगला आहे बरं का. लाल कलर आहे. कलर तुम्हाला दाखवतो. शेतकऱ्यांना विचारू काय भाव गेली? 902 रुपये. कोणतं गाव आहे? दरसवाडी परिसरात. किती कांदे राहिले? भरपूर आहे. गोल्टी पाहून घ्या शेतकरी मित्रांनो कशी आहे. 902 रुपये गेली म्हणजे बऱ्यापैकी गेली. लय काही भाव नाही पण मग नसल्याला मान भाव नावरा अशी गंमत आहे. ठीक आहे. स्वस्तामध्ये घरपोच मोरघास मिळेल. महिन्याला 200 एकर उभी मका शेतकऱ्यांकडून मोरघासासाठी हवी. निसर्ग ॲग्रो मोरघास सप्लायर्स, काजी सांगवी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. संपर्क 94 235 90 719 96 89 05 25 26. शेतकरी मित्रांनो ही पिकअपची लाईन आहे. मी तुम्हाला दाखवून देतो. बाबांची मुलाखत घेऊ. कांदा मीडियम साईज आहे. काय भाव गेले विचारू. कांदे साईज पाहिली तुम्ही. का दाखवतोय तुमचा कांदा कसा आहे त्याच्यावर भाव कसा जाईल. याच्यात काय झालं, या बाई थोडीशी बारीक बी आली आहे ना, त्याच्यामुळे व्यापाऱ्यांच्या नजरेमध्ये दिसून जातं, म्हणून थोडा भाव कमी जास्त होऊ शकतो. बाबा काय भाव गेली? 1171. कोणतं गाव आहे तुमचं? तळेगाव. किती कांदे राहिले तळेगाव परिसरात? काय कमी राहिले. अच्छा. 1171 रुपये गेलेली आहे. कांदा मी तुम्हाला दाखवला. कांदा मालाच मोल बदल. अरे शेजारी एक कांदा आहे, उन्हाळ कांद्यासारखं दिसतंय मला. उन्हाळ कांद्या टाईपच वाटतंय. कलर असा काय विचारू आपण. कलर पाहून घ्या असं कसं आहे. दादा हे कांदे उन्हाळ आहे का? लाल आहे. मग याचा लईच कलर एवढ्या रंगीन दुनियामध्ये बरोबर नाही हो. काय करताय जर बेनच जर बोगसले का? अच्छा, म्हणजे इकडे फसवणूक झाली आपली. काय हे बियाण्यावालेले फ्रॉड आहे. दादा काय भाव गेलं हे? 872 गेला. मित्रांनो हे उन्हाळ कांद्यासारखं दिसतंय. गोल्टी आहे पूर्ण याच्यामध्ये म्हणून कमी गेलं बरं का. 872. तुम्हाला आता उन्हात दाखवतं. 8 वेगळंच उन्हाळ कांद्यासारखं चमकतं ते. पण उन्हाळ कांदे पण लाल जरात दिसतंय. शेजारचा कांदा आहे. काय भाव गेला विचारू आपण. माल थोडा टर्ल सोडायला लागला. पाहुण्यानं ताजा कापून आणले. काय विचारू आपण. काय भाव गेला? 1050. टर्ल का बरं सोडून राहिलं माल? लवकर भरले म्हणजे पाणी का काय? बरं. चला कांदे ताजे कापून आणले शेतकऱ्यांना. ताजं हे एवढं सगळं सांगण्यामागे धोरण आहे. कांदे कमी जास्त का जाते त्याचा उद्देश आहे. मला साईज पाहिली. काय भाव गेला विचार. काय भाव गेला? 1201. कोणतं गाव? कातरणे. कमी जाण्यामाग कारण थोडासा वल्ला म्हणजे ताजा कापून आणला. रात्री का आपला आणलाय. ओके. आणि किती कांदे राहिले परिसरात? महिनाभर. ओके.
हे बघ, याच्यात आहे ना बारीक कांदा आलाय. व्यापाऱ्याला हे डोळ्याला लगेच दिसतं. बारीक कांदा असला का भाव कमी करून टाकी द्या. तरी विचारू आपण काय भाव गेला. गाडी पाहून घ्या. गोल्टी छाटून आणली नाही का. काय भाव गेला. 1170. ओके. कोणतं गाव. कातरणी. चला, शेजारी एक पिकअप आहे. कांदा पाहून घ्या. आता हा कांदा आहे ना एकदम चांगला आहे, मोठा आहे. काय भाव गेला विचारू आपण. त्यांचं काय भाव गेला. बियाणं काय कोणतं आहे काय विचारू. काय भाव गेला दादा. 1272. कोणतं गाव. कातरणी. कांदा लईच चांगला आहे. काय नेमकं काय होतं ते. नारळ डबल पत्ती. अच्छा बरं. चला, कांदे ताजे कापून आणले शेतकऱ्यांना. ताजं हे एवढं सगळं सांगण्यामागे धोरण आहे. कांदे कमी जास्त का जाते त्याचा उद्देश आहे. मला साईज पाहिली. काय भाव गेला विचार. काय भाव गेला. 1201. कोणतं गाव. कातरणी. कमी जाण्यामाग कारण. थोडासा वल्ला आहे. वल्ला म्हणजे ताजा कापून आणला. ताजा म्हणजे रात्री आपला आणलाय. ओके. आणि किती कांदे राहिले परिसरात. अजून चालते आज महिनाभर. ओके. 100% असं नाही म्हणा. पूर्ण व्हिडिओ पाहते नाही ना. माल एकसारखा आहे बाबा. कलर शेतकरी मित्र एकसारखी पिकअप आहे. म्हणजे सारखा माल जर असला ना तर तो काय भाव जातो पाहून घ्या. कलर बी मालाला. बियाणं डबल पत्तीचं दिसतं. काय भाव गेला. 1300 रुपये. 1300 रुपये गेली पिकअप. बियाणं कोणतं आहे. घरगुती बियाणं. घरगुती. पण लई चमकू राहिलो. क्वालिटी लक्षात असं. कोणतं गाव. निळखेडा. अच्छा. शेतकरी मित्रांनो गोल्ट आहे बरं. एक साईज आहे पाहून घ्या. या पाहून गोल्टाची साईज पाहून घ्या कशी. या पाहून एक सारखा आहे. काय भाव गेला विचारू आपण. गोल्टा काय भाव गेला. 1151. कलर बिलर लय भारी आहे एकदम. सगळे कांदे निवडून आणला काय. निवडून आले. किती राहिला माग अजून. 2-3 ट्रॅक्टर. परिसरात किती राहिला. आता सुरुवात आहे. अरे बापरे. कोणतं गाव तुमचं. टाकळीचे शेतकरी पाहून घ्या. अजून सुरुवात आहे म्हणते. तर मार्केट जोपर्यंत कमी होणार नाही तोवर भाव वाढण्याची शक्यता कमीच आहे. शेतकरी मित्र ट्रॅक्टर पाहून घ्या. ट्रॅक्टरची क्वालिटी पाहून घ्या तुम्ही. क्वालिटी कशी आहे. सुपर क्वालिटी आहे. माला असाच एकदम हातात माती नाही कांदे. या लिलाव आपल्या समोर चाललेला आहे. काय भाव गेला विचारू आपण. कोणतं बियाणं आहे काय आहे ते आपण विचारायचा प्रयत्न करू त्यांना. दादा काय भाव गेलो. 1352. पावती दाखवा. 1332. 1332 ची पावती. 1332 रुपये. हे बियाणं कोणतं आहे हो. नारळी. हे डबल पत्ती आहे का. म्हणजे काही असं ना कंपनीचं नाव येतं का काय आहे नेमकं. घरगुती होतं आमचं. घरगुती. हे नारळी कुठून तयार होऊन आलाय नेमकं काय अंदाज. आमच्या पाहुण्यांकडून घेतलं होतं कातरणीवरून. अच्छा कातरणीवरून. 1332. चला, शेजारी एक ट्रॅक्टर आहे. आपले शेतकरी मित्र आहे सगळे. माल पाहून घ्या. क्वालिटी बाज माल आहे पाहून घ्या काय आहे. सगळे शेतकरी बिचारे आपल्या वेगवानला सपोर्ट करतात. वेगवान शेतीला. माल आज सुपर आणला. काल होता तुमचा. काल काय भाव गेला होता. 1250. पण कालचा माल आणि आजच्या मालात लय फरक आहे. आता वावर बदललं ना. अच्छा वावर बदललं. आज काय भाव गेला. 1401 रुपये. 1401. वावर बदललं. कांदी जात बदलली का. कालचं कोणतं होतं बियाणं. आणि हे कोणतं आहे आता. हे नाही पण हा कलर कांदा लय मोठा आहे हो. वावरात बदललं. अच्छा. शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला कांद्याची साईज दाखवतो. कांदा हातात मात नाही. बोला आता हे 2 कांदे जर एका हातात माऊ राहिले पाहून घ्या. मग आता याचा भाव काय निघाला असेल तुम्हाला मी दाखवतो. ट्रॅक्टर पाहून घ्या. कांदा ही निवडून आणेल. निवडून. हे काही बारीक सारीक मीडियम माल नाही. मोठा माल आहे. काय भाव गेला विचार त्याला. काय भाव. 1500. पावती दाखवा. 1500 रुपये गेलेलं आहे बरं भाऊ. शेतकरी मित्रांनो माल. हे बियाणं कोणतं आहे. नारळी. नारळी डबल पत्ती. जमिनीमध्ये काही बदल आहे का. नाही काही नाही. नाही. गाव कोणतं म्हणले. कोटमगाव. हे बियाणं कुठून घेतलं तुम्ही. पैदा केलं. अच्छा. पण लय मोठा मोठा कांदा आहे हो. बरोबर. चालेल. एक से बडकर एक कांदा पिकवणार शेतकरी तयार होऊ राहिले भाऊ. घ्या पाहून माल. नाद खोळा माल आहे. काय लागत माल असे माल आहे हातात माझे. काय भाव गेला. 1399.
काय भाव गेला बरं त्यांना सांगू त्यांना सांगू काय भाव गेला 1390 पावती दाखवा आता इथं थोडी गडबड झाली ना 1390 मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं वेगवानच्या पडद्यावर यावा शेतकऱ्यांना काय भाव गेला 1431 रुपयाचा माल आहे शेतकरी मित्रांनो पाहून घ्या ट्रॅक्टर आहे 1431 कोणतं गाव आहे कोटमगावचे शेतकरी 1431 रुपये शेतकरी मित्रांनो पाहून घ्या ही सगळी शेतकऱ्यांची इकडची लाईन लिलावाच्या प्रतीक्षेत आहे आणि ही जी लाईन आहे याचा लिलाव झालेला आहे सर्व शेतकरी ना या ट्रॅक्टर पुढे जमा झाले त्याचं कारण असं आहे का हा जो माल आहे ना हा सगळ्यात सुपर गेलेला आहे 1500 रुपये भाव गेल्यामुळे सगळे शेतकऱ्यांची ही जी गर्दी आहे ना ही गर्दी त्याच्यामुळे दिसते पाहून घ्या हे लासलगाव बाजार समितीचं सगळं चित्रण आहे आपल्याला घरात बसून ते चित्रण पाहायला मिळावं हाच आमचा उद्देश असतो इकडे पाहून घ्या बरेच शेतकऱ्यांची चर्चा चालली आहे लिलाव पुढे गेला आता ही लाईन बाकी आहे अजून लिलावाची अशा पद्धतीनं आहे शेतकरी मित्रांनो लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव कव्हर झालेले आहे 1500 रुपयाचा हायेस्ट निघाला आहे सरासरी बाजारभाव 1250 रुपयापर्यंत चाललेले आहेत पिकअप जे आहेत पिकअप थोड्या कमी भावामध्ये घेण्यात आलेले आहेत पूर्ण बाजारभाव तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला अंदाज येईल गोल्टी बिल्टी आपण सगळे घेण्याचा प्रयत्न करतो लासलगाव बाजार समितीनं हायेस्ट 1500 रुपये काढलेला आहे सरासरी 1250 रुपयापर्यंत बाजारभाव राहिलेला आहे जर तुम्हाला दररोजचा अपडेट हवा असेल तर तुम्ही आत्ताच वेगवान शेती या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा म्हणजे आमचा उद्याचा बाजारभाव सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद